गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही तुर्तुकमधून निघालो आहोत. आता आम्ही चाललो जो आपला इंडियाचा लास्ट विलेज आहे पाकिस्तान बॉर्डरकडे, तर तिकडे निघालो. तर लास्ट किंवा फर्स्ट असे बोलतात त्याला. तर आम्ही तिकडे निघालो. तर चला डायरेक्ट नाम क्या है? सागर. क्या नाम? सागर. सागर नाम है. इजा मेरा नाम क्या है मालूम है क्या? सागर. तेरा नाम? नवाज हुसैन. नवाज हुसैन. सागर नाम है तेरा? अच्छा लगा मिलके. मेरा भी नाम सागर है. चलो बढ़िया है. कितने स्टैंडर्ड में हो? हाँ, कितने स्टैंडर्ड में हो? फोर्थ. ओके ओके चल प्रो. हाँ नहीं नहीं, ये R15 V3 है यामाहा का. इधर हाईबुजा नहीं है कोई. नहीं है. मुंबई. मित्रांनो इथून एंट्री करून आम्ही गाड्यांची एंट्री वगैरे करून तर चालत पाकिस्तान बॉर्डरकडं. वेलकम टू द बॉर्डर विलेज ऑफ थँग, लास्ट विलेज ऑफ इंडिया, डिस्टन्स 3.5 किलोमीटर. तर मित्रांनो लास्ट विलेजकडे चाललेत आपण. इंडियाचा लास्ट विलेज जो पाकिस्तान बॉर्डरच्या लगत आहे. ए बाबा एका हाताने घेऊन दोन्ही हात कसं सोडू. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. तर मित्रांनो आम्ही आता आहोत थांग या गावात. आणि हा गाव आपल्या पाकिस्तान बॉर्डरला आहे. आपल्या नाही, भीक मांग्या पाकिस्तान बॉर्डरला आहे. सो तुम्हाला दाखवतो पाकिस्तान. तुम्ही हा बघू शकता, ही ग्रीनरी आहे. ही दिसते ग्रीनरी, ही पुढं ग्रीनरी दिसते. पुढं हा पाकिस्तान आहे. तो तिकडे एक थांग आहे आणि हा इकडे एक थांग गाव आहे. आपल्या इंडियातला थांग गाव हा छोटा इकडं. तर आपण पाकिस्तान बॉर्डरला, इंडिया आणि पाकिस्तान बॉर्डरला आहोत. आपल्या इंडियातला लास्टचा गाव म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो हा पूर्ण वाळवंट आहे. सर्वात हाय टॉपचा वाळवंट म्हणून ओळखला जातो. ची लॉंगेस्ट हाय ॲटिट्यूड जीप लाईन टूर. ती तिथून वरून येते. ही लाईन दिसत असेल तुम्हाला, वरची खालची नाही, जाते त्या तिथपर्यंत. तर एकदा आपण वाळवंटामध्ये गाडी टाकून बघूया. आपली गाडी चालते काय? चालणार नाही पण ट्राय करूया. गाडी चालते का बघूया. त्या वाळवंटामध्ये वादळ आलेलं आहे. सगळे बघू शकता इकडं वारा सुटला तर कशी रेत उडते. आपल्याकडे चालली ती.
सागरे जा ना पुढं. गाडी धसते इथं पूर्ण. तर आपण गाडी बाहेर काढूया. तर आपली गाडी धसलेली आहे मित्रांनो आतमध्ये. तर मित्रांनो आम्ही आता या वालवंटात आहोत. तर मग बघू शकता हा पूर्ण वालवंट आहे आणि मागं बघा हा पूर्ण उंच डोंगर आहे. या डोंगरावर बर्फ असतो. तुम्ही मागं बघा इकडे बर्फ आहे पूर्ण. बर्फ पण आहे इथं, वाळवंट पण आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणं म्हणजे मुश्किल आहे आणि ते आपल्या फक्त भारतामध्ये भेटतं आणि ते पण एवढ्या उंच ठिकाणी हाय अल्टिट्यूडला. तर हा एक करिश्माच आहे, निसर्गाचा करिश्मा. आणि जो हा मागं डोंगर दिसते ना तुम्हाला, हा पूर्ण लोक शकत नाही कोणतं. ही बघा पूर्ण जशी सेम वाळवंटामध्ये असते ना तशी सेम रेती. ते झिप लाईनची राईड घेऊन कोणतरी आलेले आहे. आवाज बघा. त्या बाईक इथे आहेत. संध्याकाळचे 5-5:30 झालेत आणि आम्ही पँगॉंगकडे निघालो.
सो आम्हाला अगोदरच कुठेतरी होमस्टे वगैरे बघायला लागेल. तर बघूया आम्हाला होमस्टे वगैरे भेटतंय का. तर मित्रांनो पूर्ण ऑफरोड आहे पँगॉंगला जायला. आणि आम्ही निघालो संध्याकाळी. रोड किती कापतोय का माहीत. फक्त गाडीने चांगली साथ दिली पाहिजे. तर मित्रांनो डेंजर रोड आहे भेटला आम्हाला पँगॉंगला जाता येईल. मित्रांनो बघा पँगॉंगला जायच्या अगोदर पँगॉंग होऊन जाते आमची गाड्यांची. बाबा 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 हिथं आता इम्पल्स पाहिजे होती. मग दाखवला असता या खड्ड्याना इम्पल्सचा तडका. मैं ऑफ रोडिंग करनी है पाजी. मैं तेनों पीछे छोड़ूंगा. पाजी कैसा लगा ऑफ रोडिंग करके. मस्त सुंदर असा ब्रिज. आणि आम्ही ब्रिजला क्रॉस करताना आणि पुढे असा परत खराब रोड. तर मित्रांनो ऑफ रोडिंग नंतर आम्हाला एकदम मस्त रोड लागलेला आहे पँगॉंगकडे जाणारा. हा रोड आताच झालाय. जबरदस्त वाटतंय. तर मित्रांनो संध्याकाळ होत चाललेली आहे. आता बघा इकडे पूर्ण काळोख झालाय म्हणजे सावली आली आणि तिकडून बघा ऊन पूर्ण ऊन बघा. आणि तिकडं उन्हाच्या ह्याच्यातून डोंगर कसे दिसतात बघा एकदम जबरदस्त. आणि आता आम्ही पँगॉंगच्या दिशेने चाललो. हा रोडचं काम मस्त झालेलं आहे. मागे ऑफ रोडिंग झाली फुल. आता चांगला रोड लागलेला आहे. तर संध्याकाळचा टाईम बघा संध्याकाळचा व्ह्यू बघा. इकडं बर्फ आहे आणि इकडं पूर्ण बघा सूर्याची किरणं तिकडं डोंगरावर पडत आहेत. तर जबरदस्त वाटतंय. तर चांगल्या रोड नंतर हा परत खराब रोड. ओके पप्पा गाडी राईटला ठेव काय. एक वॉटर क्रॉसिंगला ब्रिज बांधलेला आहे. जबरदस्त रोड चालू आहे एकदम डोंगराच्या आतून. मित्रांनो बघू शकता जबरदस्त. युटर्न गाडी नाही बिंदास येऊ शकता. आता हा रोड बघा वरनं दगडी बघा कोसळला तर चक्काचूर. बाबा बाबा डोंगर रोड आता कसा. जबरदस्त असा रोड आणि डेंजर रोड लागलेला मित्रांनो. आणि या डेंजर रोडला आम्ही संध्याकाळी क्रॉस करताना प्रश्न वाजले किती रे आता 7:06. तर आता मित्रांनो 7:06 तरी पण उजेड बघा कसला आहे. या साईडला सूर्य मावळतो लेट आणि उगवतो लवकर. इकडं रात्र कमी आहे. तर पुन्हा एकदा खराब रोड ऑफ रोडिंग चालू झालेलं मित्रांनो. तर मित्रांनो लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता दगडी या पूर्ण रोडमध्ये येतात. आता आम्ही चाललोय तर कधी पण कुठली पण दगड खाली येऊ शकते अशी कंडिशन आहे. तर इथनं जाता येईल लय सांभाळून जायला लागतंय. मित्रांनो लेफ्टला वाल बघा पूर्ण आणि सगळी माती आणि दगडाची वाल आहे.
नैसर्गिक वाल आहे आणि त्यातून कुठली दगड निसटू शकते. आणि हा आहे ना सगळा भाग वरनच त्या वॉलमधूनच निघालेला आहे या डोंगरातून. आणि एकदम स्ट्रेट वॉल आहे आणि वरती बघा ती एक दगड निष्ठाच्या ह्याच्यात आहे. म्हणजे हा रोड एवढा खतरनाक आहे मित्रांनो. म्हणजे या रोडला कधी पण काय पण होऊ शकतो बघा. ही बघा ही दगड बघा खाली याच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि ही पूर्ण मातीची आहे. माती आणि दगडांनी बनलेली आहे. कातल वगैरे काय नाही याच्यामध्ये. अशक्य सुंदर असा ब्रिज. आणि मी तिथून जात असताना आम्ही 3 यार खतरनाक रोड चालवलाय. खतरनाक शेतातून असं चाललंय असं वाटतं मित्रांनो. तर आपल्या छोटीशी वॉटर क्रॉसिंग लागली. एकदम छोटीशी. फक्त पाय खाली टेकलं नाही पाहिजेत कारण पाणी पूर्ण थंड आहे. आता रात्रीचे संध्याकाळचे 8 वाजलेत ना तरी पण इथं उजेड बघा किती आहे. पूर्ण दिसतंय सगळं व्यवस्थित. आपल्याकडे 8 वाजता कालोख होतो. इथं 8 वाजले तरी अजून उजेड आहे. आणि आज मित्रांनो आम्ही पँगाँगला नाही पोचणार कारण पुढे वॉटर क्रॉसिंग आहे आणि रात्री वॉटर क्रॉसिंग करणं म्हणजे आणि पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे आम्ही मागचा एक गाव आहे तिथं स्टे करणार आहोत. आणि उद्या सकाळी लवकरच पँगाँगकडे निघणार आहोत. आणि उद्या आपले प्रो रायडर प्रफुल्ल किलंजे ते लीड करणार आहेत आणि एकटे वॉटर क्रॉसिंग करणार आहेत. कुणाची हेल्प न घेता ते चॅलेंज घेतला आहे. तर बघूया उद्या. हां बघा प्रो नाव दाखवतात ते. त्यांच्या मागं प्रो आहे. बघूया प्रो रायडर काय करतात उद्या. पाय टेकू नका. पाय टेकला विषय संपला. पप्पीने अजून पाय टेकले नाही. वा पप्प्या प्रो रायडर आहे. माझी गाडी का बंद पडते. तर चला आता आपली बारी मित्रांनो. छोटीशी वॉटर क्रॉसिंग आहे. पाय टेकले नाही. पाय टेकला का संपला विषय. पप्पेने अजित पाय टेकलं नाही. प्रशांतने अजित पाय नाही टेकलं त्यांनी. वा वॉटर क्रॉसिंग. पप्प्या मानलं यार तुला. पाय टेकला नाही अक्षरशः पप्प्याने. पप्प्या युअर प्रो रायडर रूड. मित्रांनो पप्प्याने अक्षरशः पाय टेकलं नाही. खरंच प्रो रायडर मानलं यार तुला. तर मित्रांनो ज्या गावामध्ये आम्ही यायचं ठरवलं होतं तो गाव दिसतंय लेफ्टला बघा. तो गाव आहे तिथं. मे बी आम्ही तिकडे जाणार आहोत. लांबून दिसते तुम्हाला गाव. तर चला डायरेक्ट गावात भेटतो तुम्हाला. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग.